नमस्कार, मी तृप्ती. स्वाद अनप्लगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण लेमन राईस बनवणार आहोत. अतिशय झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. 1 चमचे उडीद डाळ, 3 चमचे हरभऱ्याची डाळ, अर्धी छोटी वाटी शेंगदाणे, 3 चमचे लिंबाचा रस, 4 ते 5 चमचे तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, 1 चमचे मोहरी, अर्धा चमचा हळद, सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि 1 प्लेट शिजवलेला भात. कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की आपण टाकत आहोत मोहरी. त्यानंतर ऍड करतो उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊयात. आंध्र प्रदेशमध्ये आणि तमिळनाडूमध्ये लेमन राईसचा वापर हा मंदिरामध्ये प्रसादासाठी किंवा सणावाराला प्रसादासाठी देखील केला जातो. झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही लेमन राईस प्रवासामध्ये जाताना देखील बनवू शकता. आता यामध्ये ऍड करणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत हे फ्राय करून घेऊयात. लेमन राईस बनवताना आपल्याला काळजी घ्यायची की हळद जी आपण टाकणार आहोत ती फार गरम तेलामध्ये नाही टाकणार. तेल थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण हळद टाकणार आहोत. जर आपण फार गरम तेलामध्ये हळद टाकली तर काय होईल, हळदीला एक लालसर रंग येईल, जेणेकरून भाताला प्रॉपर लेमन येलो कलर येण्याऐवजी लालसर रंग येईल. आता लेमन राईससाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात ऍड करतोय, ती म्हणजे लिंबाचा रस. आता यात शिजवलेला भात टाकून छान मिक्स करून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटी यात टाकणार आहोत कोथिंबीर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर स्वाद अनप्लग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.